आपला तो एक देव करुणी हवा तेने विने जीवा सुख नये. इथं तुकोबारायची व्याख्या बघा. आपला तो एक एक आपल्याकडे एक एक अनेक देव आहेत आपल्याकडे, ठीक आहे. अनेक देवापैकी हे तीर्थ ठीक आहेत, हे देव ठीक आहेत. इथं भाषा थोडी वेगळी. सेंदरी हेंदरी दैवती कोणती पूजी भूते याला बाजूला सारायचं. हे चंद्राचे देव आहेत का? चंद्राचे ते आपल्यात नाहीत. ते तुम्हाला सुख देते का दुःख देते? चंद्राचे देव, चंद्राचे देव मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. विठाला आमच्या तिकडं बाजरं लय येतंय पा. बाजरं तुमच्या इकडं बाजरं येतंय का? आमच्या इकडं बाजरं येतं. ह्या झपक्या कणीस यंदा बी भरपूर होतं. आणि आमच्या इथं एक जणांनी अशी बाजऱ्याची शेती केली ती. मला 2-2-2.5 एकर बाजरं असत बाजूलाच होतं. पण मी त्याला सहज एकदा विचारलं, का रे म्हणलं बाजरं भरपूर आलंय म्हणलं आणि तू राखण करायला काऊन जाईना? ते म्हणलं जायची गरजच नाही. मी म्हणलं काय? ते म्हणलं तिथं ठाणं लई कडक आहे. मी म्हणलं कशाचं? ते म्हणलं मसुबाचं. आणि मी म्हणलं काय करतंय? अरे ते म्हणलं बांधावून बी गेलं तांदळ करतंय बांधावच फिरितंय. 20 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. आता सांगायलो. मग त्याच्या वावरातून कोणी जातच नव्हतं, त्याच्या धुऱ्याला जात नव्हतं, बांधायला जात नव्हतं. लोकांनी त्याने लोकाला असं भीतीचं वातावरण तयार केलं की माझ्या वावरात गेलं की मसू बांधळ करते. कशाला जाईन? कोणीच जात नव्हतं. पण त्या काळात मी म्हणलं बरं बघू. मग मी आपलं एक खलत्या घेतला, एक इळा घेतला आणि मीच गेलो संध्याकाळी. आमले साहेब त्या इळ्यानी असा इळा लावला आणि असं हे केलं. पण पुन्हा माझा डाऊट आला. पुन्हा मग मसुबाकडेच गेलो आधी. म्हणलं भानगड त्यालाच विचारून करू काय करायचं तर. मग ते मसुबाकडे गेलो. म्हणलं ए मसुबा, ते पहिल्या याच्यात नाही बोललं. म्हणलं ए देवा. ते म्हणलं काय? मी म्हणलं तू यायचं बाजरं राखतोस वाटतं. ते म्हणला तुला कोण म्हणलं? मी म्हणतो मालक. ते म्हणला मोहा कोण मालक? अरे त्याच्या बापाच्या काळापासून माझ्या अंगावरचा फुफुटा काढला नाही. मग मी म्हणलं नेऊ का बाजरं? ते मला सगळं वावळ का खुडून नेईनच, मला काय करायचं? बोललं ना ते. मी म्हणलं जमलं. आता तवा याच्यात नव्हतो ना मी. मग आपलं म्हणलं आता मसुबा बोलल्यावर काय भेव आहे का? मग एक कणीस आपला धरलं पण डोळ्यावर बी हात धरला. मी म्हणलं जर धरलं यांनी जर आंधळच केलं इथंच घुमलोत आणि लोकांनी पाहिलं तर लोक म्हणते कीर्तन बिन चोऱ्या बी जे वाटू लागलं ना. मग आपलं मग तेवढ्यात ते म्हणला खुडखुड. ते खुड म्हणल्यावर काय मग मी खुडला. या खालत्या आणला आपल्या घरी ठेवून दिला. सकाळी ते उठलं मी उठलो ना असं दर्शनाला दोघं संगत निघालं. वाटाने मला भेटलं. ते भेटल्यावर मग चालता चालता भेटल्यावर मी म्हणलं चोरी झाली वाटतं. ते मला कशाच? मी म्हणलं बाजारात नेलं वाटतं चोरून. ते मला तुम्हाला कोण म्हणलं? मी म्हणलं लोक म्हणायले. लक्षात आलं ना तुमच्या? मग लोक म्हणलं त्याला कुठं मिळ लागला. ते मंदिराचं दर्शन न घेता तिथूनच वापस गेलं शेतात पाहिलं तर बाजरं पाटाभर खुडून नेलतंच. मग आलं माझ्याकडं. मी म्हणलं झाली का चोरी? ते म्हणलं हो झाली. आणि मी म्हणलं मसुबा? ते म्हणलं रात्यातच फुटला. आणि मी म्हणलं आता कुठे? ते म्हणलं त्याला बांधाच्या खाली फेकू. लक्षात आलं ना तुमच्या? याला म्हणायचं शेंदरी हेंदरी दैवती. काय खरं आहे? आमच्या परभणीला एक पिरी आहे, त्याला एकादशीचं कोंबलं जिता जीव करोनी वध आणि दगडा दावी ते नैवेद्य. हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाही पा. आणि ह्या देवाने आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. आपुले इथे आणि कपिडी आपुल्या इच्छिता आणि का पिढी. आता इथं अभ्यास लोक आहेत. आता आमचे कीर्तन वरूनच सध्या. तुम्हाला सांगू का रोज कीर्तन आहे ना अभ्यास काय करू? रोज हेच आहे.
आम्हाला टाईमच नाही. काय करता, लय नशिबवान आहेत. तुम्हाला सांगू का, बरेच आता काही गोष्टी सांगता येत नाहीत. विठाला मला कीर्तनकाराची चाचणी घ्यायची का? चाचणी घ्यायची का? तुम्ही जरा सुज्ञ, तुमच्या गावात कीर्तनकारच येणार नाही, मी सोडून. मी येतो, तुम्ही माहिती आम्ही जे अभंग घेऊ ते तूच घे. त्याला माहिती हरिपाठ पाठ आहे का? अहो 70% कीर्तनकाराला हरिपाठ पाठ नाही. गादी हो, खोटं कशाला सांगू. 70% आमच्यापेक्षा कितीतरी तुम्ही चांगले आहेत, इमानदारीने सांगतो. खोटं बोलत असेल तर वाटवा. तुमच्या जीवनात साधना आहे, तुम्ही नित्यनेम हरिपाठ म्हणता. हा एखादा महाराज हरिपाठाला पाहिला का? त्याला का चिकनगुन्या व्हायला का वाकडा होणार आहे? अजिबात नाही. हरिपाठाला नाही. आमले साहेब भजनाला चल म्हणलं ना, फक्त घंटाभर बोंबलत आहे. आणि तुमच्या लोकायला आता बिचारे, मला तुम्ही किती पैसे देणार मला माहीत नाही, पण आज पौर्णिमा आहे. पौर्णिमा कितीची? 30ची 15ची? लक्षात नाही आलं तुमच्या? 15ची. हा 15ची पौर्णिमा. आता तुमचा हिशेब चालू द्या, त्याचं काय नाही. आमले साहेब येऊन बसलेत, मला काय म्हणायचं, काय बोलत नाही. पण मला सांगा, आम्ही घंटाभरच बोलतो, तुम्ही आम्हाला मस्त नारळ देता. येताना आमचे मनोहर महाराज म्हणले, लोकांना रुमण्यानी छान वाटायले. मी म्हणलं काय झालं? अरे ते म्हणले महाराज घंटाभर बोललं की त्याला पैसे, आणि आम्ही बोंबलून 500 आणि 1000 देतात. बरोबर आहे. इमानदारीने सांगा, जास्त मेहनत आमची आहे का यायची? आता याला तर घामच आला बिचारीला, काय त्याला त्याची डबल बेजारी. पण हे तर एक करी येऊ गे पा. हे सगळं खोट्याचा बाजार आहे. जे बडबड करते घंटाभर त्याला भलं मोठं पाकिट आहे. हे यू वाकडं तिकडं झालं, गोळ्या खाल्ल्या 2-4 हिक्स तरी आवाज बसला, तरी पुन्हा रोज खातंय बिचारं. रात्रंदिवस मोटरसायकलवर येतं, कुठं धडकन कुठं मरण. याला तर मोठी गाडी असती, पण त्याची किंमत नाही. ज्याच्या जीवनात साधना आहे त्याची किंमत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांती काय? विठाला म्हणजे तुम्ही देवाला आपलंसं करा, मग बाकी देव सोडून द्या. जसे तुम्ही 4 धाम केली, याला काय लागतंय? परमार्थ करायला काय लागतंय? वय जवळ सकळ सेद आहे, हात चालावया पाये, हरी हात चालावया पाये, तव तो आपुले तोहित पाये, तव तो आपुले तोहित पाये, यात्रे जाय चुकून जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसारात जर सुख पाहिलं ना तर जवा एवढे, दुःख मात्र दुःखाचा जर विचार केला ना तर पर्वता एवढे. संसारामध्ये फार वेगळी प्रक्रिया चालू आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण जे राहतो ना, घरामध्ये राहतो ना, त्या घराघरात प्रेम राहिलं नाही. लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रेमासारखं काहीच नाही हो. प्रेम नावाचं टानिक असं आहे की माणसाने फक्त एकमेकाला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय हो, मी जर तुम्हाला इथं वा आता एखाद्याने चाल जर बाजूला बी म्हणली तर फक्त ज्याला येतंय का त्यांनी माहिती वाह काय म्हणली, त्याच्या डोळ्याला पाणी येतंय. पण हे भजने तसं नाही, वाकडं तिकडं जणू काय याला पॅरलेस झालाय. अरे काय म्हणू दे ना,
असं थोडंच काही असतं. सगळ्यालाच गायन येईल असं काही नाही, सगळ्यालाच सगळं येईल असं काही नाही, पण फक्त त्याच्याकडे प्रेमाने बघायचं आणि प्रेमाने प्रेम बोलायचं. सुख दे, प्रेम 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 बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही सुख दे, प्रेम 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 प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. तुम्हाला सांगू का, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही आम्ही जीवन जगतो ना, कशाच्या आधारावर जगतो? आपल्यावर कोणीतरी प्रेम करणारं असावं म्हणून आपलं जीवन आहे. अरे प्रेम हे प्रत्येक माणसाला पाहिजे. जन्मलेले लेकरू जर रडत असेल तर ते सुद्धा प्रेमाशिवाय जगू शकत नाही. रडणाऱ्या लेकराला जोपर्यंत त्याची आई दिसत नाही तोपर्यंत ते थांबत नाही. त्याला आईचं प्रेम लागतं का नाही? जीवनामध्ये फक्त प्रेम बदललं, लक्षात ठेवा. जीवनामध्ये प्रेम आहे, व्यापक दृष्टीनं ते सत्य आहे, पण माणसाचं प्रेम बदलत चाललंय, बदलत आहे. ज्या एखाद्या मुलाला लहानपणी तो प्रेम करतो तो फक्त आईवर करतो, नाही का? पण मला सांगा, तोच मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं, त्याच्या जीवनामध्ये प्रेम आहे, फक्त बदल झाला. आईचं प्रेम कुठं गेलं? तुम्ही आम्ही संसारी आहेत. आईचं प्रेम आमले साहेब आईवर राहिलं नाही, ते कोणावर गेलं? बायको गेलं. प्रेम बदललं, नाही का? आईचं प्रेम बायको गेलं. बायको कुठपर्यंत प्रेम करते आताच मी तुम्हाला सांगितलं. जोपर्यंत तुम्ही पैसे देता का, बायको तुमच्यावर प्रेम करीत नाही. आणि तुम्हाला तसं वाटत असेल तर तो तुमचा नालायकपणा आहे. बसून खा, बसून बसून. आणि मग मला सांगा, मग बायको लय प्रेम करती, लय खाला, दिवसभर काबाड कष्ट करायचे. आम्ही जर कीर्तन केलं आणि पाकिट नाही दिलं तर तुम्हाला सांगू का, आमचे हाल होते. करुणात झालते तसेच. सब पैसे के भाई. जीवनामध्ये तोपर्यंत ती प्रेम करत असती, पुन्हा प्रेम तिचं पण बदललं, नाही का? पण म्हातारा, हे म्हातारपणी, आता म्हातारा झाला याच्यावर प्रेम करायला कोणीच नाही. मग इथं इना नाही घेणार, उभा राहिली होती. इना म्हणल्यावर बाजूला फिरण, पण 5 किलोचं लेकरू बगलाला घेऊन दिवसभर राहील, पण 2 किलोचा इना जमत नाही. हे लहानपणी म्हातारे पण अवस्था आली, म्हातार पण आलं की या म्हाताऱ्यावर प्रेम करायला कोणी राहत नाही, लक्षात घ्या, नाही का? कोण राहतो? कोणीच राहत नाही. आणि याला तर प्रेम पाहिजे. मग हे कोणाला घेऊन फिरतंय? नाताईला. मग याचं प्रेम कोणावर असते? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे शरीर कोण म्हणतं तुम्हाला हे शरीर अन्नाने दष्टपुष्ट होतं? कोण म्हणतंय? अरे या शरीराला अन्न नाही पाहिजे. या शरीराला काय पाहिजे? हे शरीर टानिकनं पुष्ट होत नाही, अन्नाने पुष्ट होत नाही. या शरीराला धष्टपुष्ट आणि निरोगी राहण्यासाठी जीवनामध्ये माणसातलं घराघरातलं प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम आपल्या घरातून हरपले, ते आपल्याला शोधता येत नाही, आपल्याला ते हरपलेलं आहे. आणि घर राहिलं नाही. आपले घर आहेत का? तुमच्या घरात जर 14 माणसं असतील आणि एका पंक्तीला जेवत नसतील आणि एकमेकाला बोलत नसतील, तसे तर मसन वाटेत बी येतं. म्हणजे
किती फुकलेत, किती जाळलेत, किती पुरलेत, ते संगच राहतेत, फक्त एकमेकाला बोलत नाहीत. काय जाळायचे का हो? बाप लेक नातू जर एका पंक्तीला जेवत नसन, बसत नसन घरात, काय फायदा आहे? बाप जेवला किती आल्याच्या नंतर मुलगा जातो, नातू जातो, जमतंय का हो? तुमच्या इकडं आहे का तशी काही सिस्टीम? आमच्या इकडं जमत नाही. घर असावे घरासारखे, नकोत निस्त्या भिंती, अरे तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत निस्ती नाती. काय नाती फुकायची विठाला? फार महत्वाचं आहे पा. जोपर्यंत प्रेम ही व्याख्या आपल्याला गवसत नाही तोपर्यंत आपल्याला सुख भेटत नाही, तोपर्यंत देव आपलासा होत नाही. देवाला आपलंसं करण्यासाठी हीच गोष्ट लागते. तुम्हाला देवाला आपलंसं करायचं तेवढं त्याच्यावर काय करावं लागतं? आपण देवावर तेवढं प्रेम करत नाही तर धावा करू, पण प्रेम घरादारात आहे. आणि कोरडी माया कुठे ते त्याला माहीत नाही का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अरे त्याला सगळं माहीत असते. तुम्हाला प्रेमाची व्याख्या सांगतो. असा हवे रस्ता होता आणि हवे रस्ता असताना तो एका शहरी भागातून जात होता आणि एक असा पॉईंट होता, तिथे एक भिकारी होता. भिकाऱ्याचं कसं असतंय पा, भिकारी कोणती तरी तीर्थाची मंदिराची जागा पाहून एका जागेवर भिकारी भीक मागण्यासाठी उभा असतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भिकाऱ्याची एक मजा आहे पा. भिकारी जर इथं उभा आहे, कोणी जर दर्शनाला जात असेल, मग तो कोणीही असू द्या त्याच्याकडे बघत असतो. काहून बघतो? त्याला आशा असते. लक्षात आलं ना तुमच्या? काय आशा असते त्याला? आता हे आला आपल्याला काहीतरी देणार. एक मनुष्य असाच रस्त्याने जाऊ लागला आणि भिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर याने मी खिशात हात घातला, त्याची आशा वाढली. खिशात हात घातला म्हणल्यावर आपल्याला हे देणार. पण ते खिशात हात घातल्याला तशाला तसाच काय निघला? रिकामाच निघला. कारण तो पाकीट त्याचं घरीच विसरला. आणि त्याने भिकाऱ्याकडे पाहिलं, दुःख झालं. अरे म्हणलं बाबा मला तुला 10 रुपये द्यायचे होते, पण गडबडीतून मी घरी निघलो, माझं पाकीट खिशात नाही. आणि त्याचा असा हात धरला गचकन. उद्या आलो ना म्हणला तर मी तुला 10 रुपये देईन. त्याच्या हातात हात दिला. भिकाऱ्याने तसाच हात घट्ट धरला आणि भिकाऱ्याचे डोळे भरून आले. भिकारी का रडत होता माहिती का? भिकारी सांगत होता, बाबा अरे या रस्त्याने येत असताना कोणी माझ्या हातात 100 दिले, 50 दिले, 200 दिले, पण रस्त्याने येत असताना आतापर्यंत माझ्या जीवनात हातामध्ये हात कोणी दिला नाही. तुमचा हात माझ्या हातात आला, माझ्या शरीरात ऊर्जा तयार झाली. मला पैसे नको. कधी जर या रस्त्याने आले ना तर मला फक्त प्रेमाने माझ्या हातात हात द्यायचा. काय जीवन येऊ? कोण कोणाला प्रेमाने? अहो तुम्ही प्रेमाने जे हरी म्हणले, हातात हात दिला, बस झालं. बस झालं जीवन जगण्यासाठी. विठाला माझ्या तुकोबराईचं जीवन तसं होतं पा. माझ्या तुकोबराई म्हणले, बाबा या संसारामध्ये प्रपंचामध्ये तुला सुख पाहिजे असेल ना, खरंच सुखाची प्राप्ती करायची असेल ना, आणि खरंच सुख सात्विक तुला पाहिजे असेल तर अभंगाच्या देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. सुख